मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। महापालिका कर्मचाऱ्यांचा 8 वर्षापासूनचा लढा। मागील 8 वर्षापासून महापालिका कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोग मिळावा यासाठी लढा उभारला आहे। त्यासाठी अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार केला, निवेदने दिली, पाठपुरावाही केला। दरम्यानच्या काळात महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये कर्मचाऱ्यांनी लॉंग मार्चही काढला होता। मात्र त्यानंतर सरकार दरबारी बैठका होऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने महापालिका कर्मचारी बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशीनकर यांनी उपोषण सुरू केले होते। उपोषणाला महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून पाठिंबा दिला होता। दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला होता, तर दुसरीकडे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे। लाईट, पाणी, स्वच्छता, साफसफाई बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता। रात्री उशिरा प्रस्तावावर स्वाक्षरी। दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी मुंबईत ठाण मांडली। उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला। आज म्हणजेच मंगळवारी रात्री उशिरा महापालिका कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली। तसेच उपोषणकर्त्यांची भेट घेत सविस्तर माहिती दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आमदार जगताप यांच्या हस्ते उपोषण सोडले। दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगाचा प्रश्न आमदार जगताप यांनी मार्गी लावल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी आमदार जगताप यांचे आभार मानले। 4000 कर्मचाऱ्यांना होणार फायदा। राज्यातील इतर महापालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे, मात्र नगरपालिकेचे उत्पन्न कमी असल्याने कारण सांगत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला जात नव्हता। याच प्रश्नासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी 8 वर्षापासून लढा सुरू केला होता। कर्मचारी संघटनेतर्फे सरकार दरबारी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला, आंदोलन करण्यात आले। आताही 9 दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले होते। अखेर आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांमध्ये गांभीर्याने लक्ष घातल्याने 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागला आहे। आमदार जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे 1600 कायमस्वरूपी व 2500 सेवानिवृत्त अशा एकूण 4000 कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे। धन्यवाद।